नमस्कार. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना मी वंदन करतो आणि मी आज इथे हे लाईव्ह का केलं आहे याबद्दल थोडंसं सांगतो. सर्वात पहिले जे लोक हे लाईव्ह बघत आहेत त्यांनासुद्धा मनापासून नमस्कार. जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांनी कृपया मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. तर आज मी एक अभ्यासक नाही, अजिबात अभ्यासक नाही आहे. मी इतिहासाचा वाचक आहे आणि मी तुमच्यासमोर एक अशी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा असं काहीतरी मांडायचा प्रयत्न करतो आहे की जे अनेकांनी मांडलं असेल, पण मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन ते मांडतो. तर माझा आजचा विषय आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधीची परिस्थिती, राज्याभिषेक का केला आणि त्यानंतरची परिस्थिती याचा थोडासा आढावा घ्यायचा मी प्रयत्न केलेला. माझ्या मते तुम्ही अनेकांनी शिवकल्याण राजा ऐकलं असेल. शिवकल्याण राजाच्या सुरुवातीला एक वाक्य, 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता म्हणून. आता 300 वर्ष म्हणजे काय आणि कसं ह्याचा थोडा आपण विचार करूया. शेवटची लढाई जी महाराष्ट्रात झाली ती झाली मलिक काफूर विरुद्ध शंकरदेवराव यादव यांच्यात. ते साल होतं 1309. 1309 नंतर आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या भारतावर मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, जंजिऱ्यात सिद्दी असे अनेक शत्रू राज्य करत होते. हे सगळे परकीय होते, पण ह्यांनी भारतावर राज्य केलं होतं. आता तुम्ही म्हणाल परकीय होते मग वेगळं काय आहे? परकीय आणि स्वकीय वगैरे काय नक्की आहे, आपण थोडासा विचार करू. आता ह्या लोकांचं सर्वात महत्त्वाचं काम होतं की ह्यांना त्यांचा धर्म जगभरात पोचवायचा होता. ह्यांचं सर्वात महत्त्वाचं सूत्र काय होतं माहिती आहे? जिझिया. म्हणजे जिझिया कोणाकडनं घ्यायचा? जो माणूस इस्लाम मानत नाही, जो ग्रंथपूजक आहे, मूर्तीपूजक आहे, अशा माणसांनी शेवटपर्यंत आणि नम्रतेने स्वतःहून वाकून जो कर द्यायचा तो जिझिया. आता ह्या बादशांचं किंवा मुघलांची किंवा त्यांच्या आधीच्या शासकांची सुद्धा आयडिया अशी होती की त्या लोकांनी आपल्यासमोर 3च पर्याय ठेवले होते. एक, तुम्ही जिझिया द्या, पण जिझिया देताना एक खूप महत्त्वाची गोष्ट करायला लागत होती. जो माणूस जिझिया देणार आहे त्या माणसानी अनवाणी चालत यायचं, ज्याला जिझिया द्यायचा आहे त्याच्यासमोर खाली बसायचं, त्याला जिझिया द्यायचा आणि नम्रतेने द्यायचा. काही ठिकाणी असं होतं की जिझिया घेतल्यावर एक थोबाडीत मारायची प्रथा होती. आत्ता मला वाटतं 2 दिवसापूर्वी गजानन मेहेंदळे सरांचं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये तुम्ही ही गोष्ट, त्यांनी याचे संदर्भ वगैरे दिलेले आहेत. तर हा पहिला प्रॉब्लेम होता. दुसरा खूप सोपा पर्याय होता, हिंदू नका राहू, इस्लाममध्ये कन्व्हर्ट व्हा. जे झाले ते वाचले. आणि तिसरा मार्ग होता मरण. बरं, हे सगळं असताना कधी हा विचार केला आहे का ह्याचा आपल्यावर काय परिणाम होत असेल? सर्वात पहिला परिणाम आपल्यावर हा होत होता की हा कर साधासुद्धा नव्हता, छोटा नव्हता, खूप जास्त होता. त्यामुळे समोरच्या माणसाचं म्हणजे आपल्या प्रजेचं आर्थिक नुकसान खूप होत होतं. खायलाच काही मिळालं नाही तर पुढे काय कराल असा प्रश्न होता. आणि नुसतं हे नव्हतं,
आपली जी काही संपत्ती होती ती हे लोक लुटायचे आणि कुठेतरी घेऊन जायचे. कुठे घेऊन जायचे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा आपण अवस्थेत 300 वर्ष होतो. मग या काळात बंड झाली नाहीत का? तर गजानन मेहेंदळे सरांनीच हे उदाहरण दिलं होतं की अशी बंड झाली होती. गावकरी कर देत नसत किंवा त्यांच्या वाहतुकीचा रस्ता आहे तो बंद करत असत. मग हे सुलतान काय करायचे? सुलतान सरळ सरळ त्या गावावर सैनिक सोडायचे आणि त्यांना मारायचे. मी जस्ट तुम्हाला ही यादी वाचून दाखवतो की जी मी ऐकलेली आहे, काढलेली आहे की काय काय झालं होतं. कुतुब मिनार 27 देवळं पाडून बनलेलं आहे आणि तिथल्या मूर्ती ह्या विटंबनेसाठी तोडून तिकडे ठेवलेल्या आहेत. मोहम्मद बख्तियार खिलजी ह्यानं बौद्ध विहारं तोडली होती आणि असं मानलं जातं अनेक ठिकाणी की ह्यामुळे या आक्रमणांमुळे बौद्ध धर्माचा बराचसा ऱ्हास झाला भारतामध्ये. त्याच्यानंतर बाबरनामा ह्या बाबराच्या ह्याच्यामध्ये मूर्तिभंजनाबद्दल लिहिलेलं आहे त्यांनी. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलेलं होतं. शेवटी ते अहिल्याबाई होळकरांनी तिकडे मशीद होती म्हणून शेजारी मंदिर बांधलं आणि जी शिवलिंग जे ठेवलेलं होतं विटंबनेसाठी ते शिवलिंग इथे आणून ठेवलं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल. अजून एक सांगतो की खिलजीने ज्यावेळेला चितोडवर हल्ला केला त्याच्यानंतर 30,000 लोक मारली. जसं त्यावेळेला आत्ता आतंकवाद आहे तसा हाही आतंकवादच होता. अकबरनामा ज्याला आपण महान शासक म्हणतो त्यांनी सुद्धा 30,000 कत्तल केल्याचं उदाहरण आहे जे त्याच्या अकबरनाम्यामध्ये आणि जिंकल्यानंतर जो फतेनामा काढला त्यामध्ये हे लिहिलेलं आहे. गाढवाचा नांगर फिरवला, अनेक जुलूम केले, अगदी दोन घराण्यांमध्ये वैर लावून एकमेकांना मारण्याचे प्रयत्न केले गेले. ह्याचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे निजामशाहानी काय केलं होतं याचं. तर अशी भयंकर परिस्थिती होती. ह्यामध्ये एक प्रयत्न झाला की शहाजीराजांनी स्वतः वजीर बनून एक स्वराज्य टाईप स्थापनेचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो फोल गेला. पण अशा या वातावरणामध्ये शिवाजी महाराज एक आशेचा किरण बनून आहे. मग जो इतिहास घडला तो सगळ्यांना माहिती आहे, अगदी तोंड पाठ आहे. अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, त्याच्यानंतर दिलेर खान असेल, सगळ्यांना धडा शिकवलेला आहे शिवाजी महाराजांनी. इतकंच नाही तर भर औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याला आपली ताकद दाखवलेली. तिकडनं सुटून आले. पण आता थोडा विचार करायला आपण पुढे जाऊया. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया केल्या किंवा शत्रूंना मारलं, मोहिमा फत्ते केल्या असं नाही आहे. तर हे मी का सांगतोय शिवाजी महाराजांचं प्रशासनाच्या बाबतीतलं थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो. हे सांगायचं कारण असं आहे की शिवाजी महाराज प्रशासनाच्या बाबतीत किती चांगले होते हे आपल्याला आधी समजेल आणि मग त्याचा पुढे काय संदर्भ म्हणजे लिंक आहे हे मी सांगतो. तर साधारण मी बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये राजा शिवछत्रपतीमध्ये एक फक्त त्यांनी लिहिलेलं आहे की कसं घोडदळ पायदळ ह्यांची रचना होती. तर त्यात कलम 1 म्हणजे पायदळ, तिथे 10 लोकांवर एक नाईक असायचा, 5 लोकांवर एक हवालदार, 3 हवालदारांवर एक जुमलेदार आणि 10 जुमलेदारांवर एक हजारी, 10 जुमलेदारांवर एक हजारी असायचा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट यात ही होती की सैन्य किंवा सेना अधिकारी हे पूर्णपणे पगारी होते. शिवाजी महाराजांनी वतन ही सिस्टीम बंद केली. आता वतन ही सिस्टीम का बंद केली? जर तुम्ही इतिहासात गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वात जास्त वाद जर आपल्यामध्ये झाले असतील तर या वतनामुळे झालेले. कोण हे वतन चालवणार, कोण ह्याचा महसूल घेणार, यावर वाद चाललेले असायचे आणि
हे जे बादशाह आहेत यांच्याकडे स्वतःच्या ताकदीपेक्षा ही ताकद जास्त होती की आपणच एकमेकांशी भांडत होतो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुळावर घाव घातला. सरळ सांगायचं, मुळावर घाव घातला. आणि तो मुळावर घाव घातलेला होता तो म्हणजे पगारी प्रशासन. आता सर्वात पायदळावरचा जो अधिकारी होता सरनौबत, त्याला सुद्धा वतन नव्हतं. आता गंमत ही आहे की घोडदळामध्ये सुद्धा दोन प्रकार होते, बारगीर आणि शिलेदार. शिलेदारांकडे स्वतःची घोडी असायची. जे पायदळ होतं त्यांच्याकडे स्वतःच्या तलवारी असायच्या. आता हे सांगण्यामागचा उद्देश काय? यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली होती, शिवाजी महाराजांकडे काही अस्त्र होती, स्वतःची शस्त्र असतील, किती असतील नाहीत जवळपास. पण ह्याचा अर्थ हा होतो की मावळ्यांनी स्वतःची शस्त्र, स्वतःचे घोडे वापरले शिवाजी महाराजांसाठी. आणि हा स्वराज्याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट होता. ज्या वेळेला आपण कंपनी म्हणा किंवा आत्ताच्या कॉर्पोरेटच्या ह्याच्यात पण हा विचार करू शकतो की ज्या वेळेला एम्प्लॉई स्वतःचं काहीतरी टाकून कंपनीसाठी करतो, ह्याचा अर्थ त्याचं कंपनीशी खूप मोठं बॉन्डिंग असतं, कंपनीला वाढवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि अशी कंपनी खूप मोठी होते. हे कॉर्पोरेटचं उदाहरण झालं. पण शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांनी हे केलं होतं. त्यामुळे स्वराज्य मजबूत होतं आणि स्वराज्यामध्ये फितुरीचं प्रमाण कमी होतं. बरं, शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे स्वयंपूर्णता करण्याचा प्रयत्न केला. सिद्धीच्या वेळेला इंग्रजांनी करार मोडून सिद्धीला तोफा दिल्या होत्या. शिवाजी महाराजांनी पुरंदरवर दारुगोळ्याचा कारखाना काढलेला आहे. कारण का? की आपण स्वयंपूर्ण व्हावं. आत्ता जी आपली जी काही स्वदेशी चळवळ आपण म्हणतोय, तीच चळवळ शिवाजी महाराजांनी खूप आधी चालू केलेली आहे, स्वयंपूर्णता. आणि या स्वयंपूर्णतेचा फायदा हा होता की सगळी शस्त्र आपल्याकडे बनत होती, आपल्याला कुठूनही आयात करायला लागत नव्हती, त्यामुळे आपण कोणावरही डिपेंड नव्हतो. आणि जो माणूस लेस डिपेंडंट असतो तो मोर प्रोडक्टिव्ह असतो, कारण त्याला लागणारा जो वेळ असतो तो कमी होतो. आता आपण थोडंसं या विचारावर पुढे जाऊया की अजून शिवाजी महाराजांकडे काय होतं. तर शिवाजी महाराजांकडे आरमार होतं. आपल्याकडे आरमार नव्हतं, आपल्याकडे नौका होत्या, पण त्यांना युद्धनौका बनवायचं काम, ते युद्धासाठी तयार करायचं काम शिवाजी महाराजांनी केलं. कारण शिवाजी महाराजांना तेव्हा समजलं होतं, जे आपल्याला अजून समजत नाही, की सर्वात मोठा धोका सागरातनं येतो. ते आपल्याला समजलं 26/11 झाल्यानंतर. पण शिवाजी महाराजांना ते खूप आधी समजलं होतं. हे जे इंग्रज पोर्तुगीज येत आहेत, यांचा बंदोबस्त करणं महत्त्वाचं आहे, हे शिवाजी महाराजांना समजलं. आता आपण थोडंसं जाऊया राज्याभिषेकाच्या वेळेला जी काही परिस्थिती होती ती. तुम्ही म्हणत असाल थोडंसं लिंक लागलेली नाही अजून, एकदम का मी जंप मारतोय, तर तुम्हाला थोड्या वेळात ते समजेल. तर झालं असं की शिवाजी महाराजांना एक खबर लागली. सगळीकडे शिवाजी महाराजांचं लक्ष असायचं. उत्तरेतनं एक खूप मोठा ज्ञानी ब्राह्मण आलेला आहे, त्यांचं नाव गागा भट्ट. शिवाजी महाराज त्यांच्याकडे गेले, त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यावेळेला गागा भट्टांनी हा विचार केला की जे कार्य शिवाजी महाराज करतायत ते कार्य खूप मोठं आहे. एकमेव हिंदू राजा, हिंदवी स्वराज्य, ह्याच्यावर आपले लिहिलेले जुने संस्कार झाले पाहिजेत. हा विचार दोघांच्याही मनात होता आणि त्यातनं कल्पना निघाली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची. आता शिवाजी महाराजांनी सर्वात महत्त्वाचं राज्याभिषेकाचा विचार का केला? सर्वात पहिले आपण विचार करूया की शिवाजी महाराज कुठल्या कुठल्या कारणांसाठी राज्याभिषेक करू शकत होते, करायची इच्छा होती त्यांची.
पहिला विचार असा येतो की महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना कधीच राजे मानलेलं होतं, मग कोणासाठी केलं? थोडा मी तर्काचा आधार घेतला, त्यावेळेला मला असं समजलं की शिवाजी महाराजांनी जे बिरुद लावलंय म्हणजे छत्रपती, मी एक छोटासा प्रयोग केला, तुम्ही करू शकता. इंग्लिशमध्ये छत्रपती मिनिंग असं गुगलवर सर्च करा, तुम्हाला त्याचा हिंदी अनुवाद मिळतो, बहुत बडे राजा म्हणून. मी थोडंसं विकिपीडियामध्ये पण बघितलं, तर राजा, युवराज किंवा अजून जे काही पदं आहेत ह्यांना युरोपियन इक्विवॅलंट आहे, पण छत्रपती या शब्दाला इक्विवॅलंट नाही. असा कुठलाही इक्विवॅलंट शब्द नाही युरोपामध्ये. तर थोडक्यात सांगायचं, छत्र, जो छत्र धरतो तो छत्रपती. शिवाजी महाराज छत्रपती होते म्हणजे एक प्रकारे चक्रवर्ती सम्राट होते असं आपण म्हणू शकतो. श्रीरामांनी राजसूय यज्ञ केला, त्यावेळेला असं असायचं की घोडा सोडणार, अश्वमेध यज्ञामध्ये असं असायचं, घोडा सोडायचा, जो ज्या राज्यात जाईल त्या राज्याने जर ओके स्वीकारलं की हा आपला मोठा आहे किंवा काय आहे किंवा मैत्री आहे असं, तर ओके. जर त्या घोड्याला अडवलं तर युद्ध करून जिंकायचं. असं करत करत तो घोडा पूर्ण भारतवर्षात फिरायचा, आणि ज्या वेळेला सगळ्यांना हे मान्य झालेलं आहे की हा आपला चक्रवर्ती सम्राट आहे, तेव्हा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला, असं साधारण हे लॉजिक असायचं. तर हेच लॉजिक इथे पण आहे. शिवाजी महाराजांचं राज्य त्यावेळेला खूप कमी अशा सत्ता राहिलेल्या होत्या की ज्या या इस्लामी राजवटीशी झुंज देत होत्या. त्यात शिवाजी महाराजांची राजवट होती, आणि दुसरी राजवट होती ती ज्याचा सेनापती लचित बडफुकन होता. जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं कापली तेव्हा त्याला शिक्षा म्हणून तिकडे पाठवलेलं होतं त्याच्याशी लढायला तो. तर शिवाजी महाराजांनी एक थोडक्यात सांगायचा एक छोटासा संदेश दिलेला होता, या छत्रपती या बिरुदाने एक छोटासा संदेश दिलेला होता. तो खरंच खूप मोठा होता, म्हणजे नावानी छोटा असला तरी कार्यानी मोठा होता तो, की एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा हे करा, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा आमचं सैन्य तिकडे असेल. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही महाभारताचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा महाभारतात कौरव पांडवांचं युद्ध ज्यावेळेला चालू होतं तेव्हा बाकी राष्ट्रांनी सुद्धा हेच केलं होतं की कौरवांच्या किंवा पांडवांच्या ते मदतीला आले होते. तसंच शिवाजी महाराजांनी एक छोटासा असा एक अलिखित संदेश दिलेला होता की एक लक्षात ठेवा, तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. साधारण 1667 साली म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी छत्रसाल राजा आपल्याकडे शिवाजी महाराजांकडे येऊन शिकून गेले. त्यांनी बुंदेलखंडामध्ये आपलं राज्य नंतर करायचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला. आणि ज्या वेळेला त्यांना गरज होती तेव्हा बाजीराव पेशव्यांनी जाऊन त्यांना मदत केलेली होती. हा संदेश शिवाजी महाराजांनी त्यावेळेला दिलेला होता. पण आपलं दुर्दैव असं होतं की जे काही तिकडले मोठे सरदार होते त्यांना मुघलांनी दिलेल्या वचनामध्ये जास्त इंटरेस्ट असावा, किंवा आपल्या वचनामध्ये भीष्मासारखे ते बांधले गेलेले होते, त्यामुळे त्यांनी कधीच या गोष्टीचा विचार केला नाही. गजानन मेहेंदळे सरांच्या व्याख्यानामध्ये एक मी संदर्भ वाचला. संदर्भ असा होता की शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या मुलाला पत्र लिहिलेलं होतं की तुम्ही आमच्या राज्यात या, हे हिंदूंचं राज्य आहे. पण ते काय शेवटपर्यंत मला नाही वाटत झालं. हे आपलं खरं दुर्दैव आहे की असे सरदार किंवा अशा व्यक्ती जर शिवाजी महाराजांबरोबर आल्या असत्या तर आपण कधीच ही परकीय सत्ता उलथवून टाकली असती, आपल्यावर झालेले अनन्वित अत्याचार कमी झाले असते. पण ते झालं नाही. शिवाजी महाराजांनी अजून एक संदेश असा दिलेला होता की शिवाजी महाराजांनी एक शिल्प कोरलेलं आहे रायगडावर. सिंहाने 5 हत्ती दाबलेले आहेत, 4 हत्ती पायात आहेत आणि एक शेपटीने पकडलेला आहे. जर आपण विचार केला
ह्याच्या दृष्टीने आपण विज्ञानाच्या दृष्टीने म्हणू किंवा ह्याच्यामुळे दृष्टीने म्हणू की सिंहापेक्षा हत्ती खूप मोठा आहे. एक संस्कृत वचन आहे, मला तर पूर्ण वचन आठवत नाही, पण त्याचा मराठी अर्थ असा आहे की सिंह हा वनराज आहे, पण तो सुद्धा कधी हत्तीला भिडायला जात नाही. थोडक्यात सांगायचं तर शिवाजी महाराजांनी एक संदेश दिलेला होता, तुमचं राज्य जरी हत्तीसारखं असेल तरी आम्ही सिंह होत आणि आमच्यात एवढी ताकद आहे की एका पंजामध्ये तुम्हाला हादरवू शकतो. आणि ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. आता आपण थोडंसं राज्याभिषेकाच्या तयारीबद्दल बोलूया. राज्याभिषेकाला राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी रायगड निवडला. हिरोजी इंदुलकरांनी खरंच काय म्हणतात त्याला अप्रतिम अद्वितीय असं काम केलेलं आहे की इंदुलकरांनी लिहिलेलं आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत रायगडाची प्रतिष्ठा राहील. आणि ते आजही खरं होतं आहे. आणि दुसरे ह्या गोष्टीसाठी दुसऱ्या एका वाक्यासाठी ते ओळखले जातात, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे त्याच वेळेला लिहिलेलं वाक्य आहे. असा हा रायगड शिवाजी महाराजांनी सज्ज करून घेतला होता राज्याभिषेकासाठी. आता हा राज्याभिषेक होत असताना शिवाजी महाराज काय करत होते? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा राज्याभिषेक करताना सुद्धा शिवाजी महाराज जे करत होते ते ऐकून तुमच्या लक्षात येईल कदाचित की शिवाजी महाराजांचा उद्देश कसा होता. एक तर शिवाजी महाराज हे राज्याभिषेकाची तयारी 2 महिने आधी मुहूर्त काढला गेलेला होता. तो मुहूर्त होता श्रीनूप शालिवान शक 1596 आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार. हा मुहूर्त 2 महिने आधी काढलेला होता. पहाटे 5 वाजता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सफल होणार आहे हे सांगितलेलं होतं गागाभट्टांनी. तर या काळात शिवाजी महाराज काय करत होते? शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आपल्या मोहिमा चालू ठेवल्या होत्या. कोकणात जाऊन आले होते. त्या काळात सुद्धा त्यांनी निरीक्षण करून बघितलं, चेक केलं की आहे का सगळा साठा. कारण नंतर पावसाळा सुरू होणार होता, तर गडांकडे योग्य रसद आहे का, आपल्या मावळ्यांचे हाल तर होत नाहीत ना, हे बघायला सुद्धा त्या 2 महिन्याच्या तयारीत शिवाजी महाराज एकदा जाऊन आलेले आहेत. आणि या काळात खरं सांगायचं तर शिवाजी महाराजांचा आपण म्हणतो ना की एक मोठी गोष्ट व्हायच्या आधी परीक्षा घेतली जाते, तशी शिवाजी महाराजांची परीक्षा घेतली जात होती. बहलोल खानाशी लढता लढता प्रतापराव गुजरांचं ते वीरगतीला प्राप्त झाले आणि महाराजांचा सरनौबत गेला ऐन राज्याभिषेकाच्या आधी. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी विचार केला की कोणाला सरनौबत करायचं, कारण सगळे वीर होते. शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार असलेली माणसं होती. शिवाजी महाराजांनी निवडला हंबीरराव मोहिते. त्यांना सेनापती पद किंवा सरनौबत पद आपण म्हणू शकतो की दिलं आणि अष्टप्रधान मंडळात सामील केलं. तर हे सगळं होत असताना गागाभट्ट काय करत होते? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, माफ करा मी ही गोष्ट विसरलो मगाशी सांगायची, की गागाभट्टांकडे जाऊन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाबद्दल बोलायची काय गरज होती. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला लक्षात येते की किती जुलमी राजवट होती. मागच्या 300 वर्षात असा कुठलाही राज्याभिषेक झालेला नव्हता. गागाभट्ट साधारण एकमेव असे भारतवर्षातली व्यक्ती असावी किंवा काही मोजक्या व्यक्तींपैकी असावी ज्यांना राज्याभिषेकाचा विधी माहिती होता. महाराष्ट्रातल्या किंवा आसपासच्या परिसरातल्या एकाही व्यक्तीला हा विधी माहिती नव्हता. ही आपली परिस्थिती होती. त्यामुळे गागाभट्टांची गरज होती. तर गागाभट्टांनी काय करावं? गागाभट्टांनी सुद्धा थोडासा विचार केला. गागाभट्टांनी एक ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं नाव आहे राज्याभिषेक प्रयोग. आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेकातनं काय काय लोकांना सांगितलं ते बघूया आपण.
प्रथम गोष्ट की ह्या सगळ्या पातशाह्यांवर टिच्चून एक राजा उभा आहे, हा पहिला संदेश शिवाजी महाराजांनी दिला राज्याभिषेकात। दुसरा संदेश असा दिला की आपल्यातलेच काही सरदार होते जे अजूनही निजामशाह आदिलशाहकडे काम करत होते, मुघलांकडे काम करत होते। शिवाजी महाराजांना त्यांनी सरदाराच्या मुलाचं बंड असं हिणवलेलं आहे एका प्रकारे। त्यांना ही चपराक होती। तिसरी गोष्ट की ज्या वेळेला एखादा राजा छत्रपती होतो त्यावेळेला त्याच्याशी मैत्री केलेले देश ह्यांना त्यांनी केलेलं उत्तम प्रशासन हे तो राजा गाईड करतो एका प्रकारे, किंवा त्यांना सांगतो की हे न्याय आहे, हा अन्याय आहे। आणि जे काही मागे मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्वयंपूर्णता किंवा जे काही प्रशासन तयार केलं होतं हे त्यांनी छत्रसाल राजांना शिकवलेलं आहे। हे जर तुम्ही पुढच्या म्हणजे बाबासाहेबांच्या ह्याच्यात जर तुम्ही वाचलं राजा शिवछत्रपतीमध्ये तर तुम्हाला ही गोष्ट दिसेल की कसं त्यांनी छत्रसाल राजांना 2 महिने सांगितलं। छत्रसाल राजांची इच्छा होती की त्यांनी राहावं आणि शिवाजी महाराजांकडेच चाकरी करावी। तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आज इकडे स्वराज्य बनलंय, असं एक स्वराज्य तुझ्या म्हणजे तुझ्या जिथे तुझा जन्म झाला त्या जन्मभूमीमध्ये जन्माच्या जागेवर तू निर्माण कर। आणि हे छत्रसाल राजांना आपण म्हणतो की आवडलं किंवा त्यांना ते पटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे कृती केली। म्हणजे जर असा मी एक विचार करतो की जर हे आपण आता आता आपण जरा आपल्या काळात येऊया, एक आंतरराष्ट्रीय घटना किंवा घडते किंवा 2 राष्ट्रपती किंवा पंतप्रधान भेटतात, तर एक मी अक्षरशः आंतरराष्ट्रीय मीडिया किंवा भारतीय मीडिया थोडं जास्त करतो मान्य आहे, पण तिकडे एक हस्तालोन काय म्हणतात एकदा हात मिळवला किंवा एखाद्याला ट्विटरवर फॉलो केलं किंवा एखादं वक्तव्य एखाद्या राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी दुसऱ्या राष्ट्राबद्दल केलं, एक वाक्य फक्त, त्याचे सुद्धा भयंकर आणि खूप मोठे मोठे अर्थ निघतात। आणि बाकीच्या राष्ट्रांमधले जे कोण पॉलिसी बनवणारे आहेत किंवा जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत ते या वाक्यांचा सुद्धा विचार करतात। तसंच शिवाजी महाराजांनी ही छोट्या छोट्या गोष्टी करून हे खूप मोठे संदेश दिलेले होते। आणि हे संदेश न समजण्या इतके बाकीचे सरदार मूर्ख नव्हते। पण आपलं दुर्दैव, जसं कृष्णाने भीष्मांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वचनांमुळे हरलात, तसं आपले सरदारसुद्धा मुघलांच्याकडे इमान ठेवल्यामुळे काही लोक इमानाचं वचन दिल्यामुळे हरले। ते आपल्या भारतभूमीला आपण म्हणतो की पारतंत्र्यात राहण्याकरता ही खूप मोठं कारण आहे। अशी खूप उदाहरणं दिलेली शिवाजी महाराजांनी एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिलेलं आहे। अजून एक असं उदाहरण दिलं की शिवाजी महाराजांनी उत्तरेतनं येणाऱ्या साहित्यिक कवी ह्यांना सुद्धा राजाश्रय दिलेला आहे। आता हे देण्यामागचं कारण काय होतं, शिवाजी महाराजांना हे दाखवायचं होतं किंवा हे लक्षात येत होतं की एक तर आमच्या इथे आपल्याकडे संस्कृत किंवा काव्य असलेल्या साहित्यिक असलेल्या प्रत्येकाला राजाश्रय आहे, हा पहिला मुद्दा। आणि दुसरं, तुम्हाला जर तुमची जुलमी राजवट मंजूर नसेल तर तुम्ही खुशाल इकडे येऊ शकता, आम्ही तुम्हाला आधार देऊ। आणि हाच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा पुढे चालवलेला आहे। आता अजून एक गोष्ट की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या काळात काय काय करून घेतलं ह्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला। शिवाजी महाराजांनी एक शक सुरू केलं। जे लोक म्हणतात की तारीख का निवडली, तर हे मला वाटतं सर्वात मोठं उदाहरण आहे त्याच्यासाठी की शिवाजी महाराजांनी स्वतःचं एक शक चालू केलं, पण कुठल्याही मोठ्या माणसाप्रमाणे त्यांनी ह्याला स्वतःचं नाव दिलं नाही।
तर हा राज्याभिषेकाचा सोहळा अजरामर राहावा म्हणून या शकाचं नाव राज्याभिषेक शक दिलं गेलं. आता हे शक देण्यामागे सुद्धा एक छोटंसं कारण होतं आणि मोठं कारण, म्हणजे मी म्हणतोय छोटंसं, ही कृती छोटीशी होती पण त्याचा इम्पॅक्ट मोठा होता असं मी म्हणू शकतो. आपण म्हणावं की आत्तापर्यंत जे पत्रव्यवहार होत होते, तुम्ही निनाद बेडेकरांचं याबाबत एक व्हिडिओ आहे, एक व्याख्यान आहे, ते तुम्ही ऐका याबाबत. त्याचा पुढचा मुद्दा लगेच येणार आहे माझ्याकडनं. त्यावेळेला फारसी शक वापरलं जायचं. इथे सुद्धा शिवाजी महाराजांनी सांगितलं, इथे सुद्धा आपल्याला स्वयंपूर्णताच हवी आहे आणि राज्याभिषेक शक चालू केलं. दुसरा आणि आपल्या अक्षरशः आपण म्हणू शकतो की मराठी भाषेला दिलेली देणगी हा प्रकार म्हणू शकतो. भाषा शुद्धीसाठी राजव्यवहार कोश त्यांनी तयार केला. म्हणजे पंडित रघुनाथ पंतांना सांगितलं की तुम्ही हा राजव्यवहार कोश तयार करा. आता याची गरज काय होती? पुन्हा एकदा मी निनाद बेडेकरांचं त्याच व्याख्यानाचं उदाहरण देतो. मला जर ती लिंक मिळाली परत तर मी तुम्हाला ती नक्की शेअर करीन ती लिंक. त्यात त्यांनी अक्षरशः ऐकवलं होतं की फारसी पत्र आपल्याला कशी ऐकायला यायची आणि नंतर शिवाजी महाराजांनी बदल केल्यावर ती कशी आपल्याला पत्र मिळाली. एक विचार करा की अक्षरशः गडावर हल्ला होणार आहे काही वेळामध्ये, गुप्तहेर पत्र घेऊन येतो, किल्लेदाराला देतो, किल्लेदार ते बघतो, पत्र फारसीत आहे, कोणतरी फारसी समजणाऱ्या माणसाला बोलवतो, ये रे बाबा हे मला वाचून दाखव. ह्यात जो 1 तास किंवा अर्ध्या तासाचा वेळ जात होता तो वेळसुद्धा शिवाजी महाराजांनी वाचवला आणि याचा खूप फायदा होत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांचं म्हणणं असं असावं की आपण जसं परकीय राजवट झुगारतोय तसं आपण परकीय भाषासुद्धा झुगारली पाहिजे. आता परकीय भाषा झुगारायची तर सर्वात कठीण काम त्यात असं आहे की त्यातले शब्द आपल्या रोजच्या बोलण्यातनं काढून टाकले पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी विचार केला की जर आपल्याला हे शब्दांची आपण म्हणतो एक प्रकारचा खड्डा झालेला होता किंवा एक पोकळी निर्माण झालेली होती शब्दांची, मराठी शब्दांची, प्राकृत शब्दांची, ती कशी भरायची. शिवाजी महाराजांनी विचार केला. अनेक आत्ता चळवळी चालू आहेत मराठी भाषा शुद्धीकरणाच्या किंवा मराठी भाषा बोलण्याबाबतच्या. त्यांनी हे गोष्ट नीट ऐकावी अशी मी विनंती करतो. कारण शिवाजी महाराजांनी बरेचसे फारसी शब्द ह्यांना भाषांतरासाठी किंवा ह्यांना प्रतिशब्द आपण म्हणू शकतो, जे शब्द दिले हे संस्कृतमधनं दिले. कारण शिवाजी महाराजांचं असं म्हणणं होतं किंवा असावं, म्हणजे हा माझा तर्क आहे, जे आपल्याला वाचायला मिळतं त्यातनं हा तर्क मी काढतोय, की आपली जी काही संस्कृती आहे हिची सुरुवात संस्कृतपासून झालेली आहे. शब्दांमध्येच लक्षात येतं संस्कृत आणि संस्कृती. तर ही संस्कृती जर आपल्याला पुन्हा एकदा परत जागृत करायची आहे तर आपल्याला संस्कृतचाच वापर करावा लागेल, हा एक विचार त्यांचा असावा. दुसरा, जेव्हा आपण हे संस्कृत शब्द वापरू, जी पोकळी भरू, आपली भाषा समृद्ध करू, त्यावेळेला त्यात जे साहित्य येईल, ते जे मिळणारं साहित्य असेल, ते साहित्य वाचून आपल्याला आपल्या पिढीची किंवा आपली संस्कृती आपल्याला समजेल, संस्कृताचं नॉलेज येईल. ह्याचा अर्थ संस्कृत शिवाजी महाराजांनी शिकलेलं होतं. या जर शिवाजी महाराजांनी संस्कृत प्रतिशब्द सांगितले करायला तर ह्याचा अर्थ शिवाजी महाराजांना संस्कृतचं सुद्धा नॉलेज होतं असा आपण तर्क काढू शकतो. दुसरा एक नियम केला त्यांनी, राजपत्र लेखनाचे नियम चालू केले. आता राजपत्र लेखनाचे नियम का चालू केले तर प्रत्येक पत्र जे काही विचित्र ऐकायला येत होतं किंवा वाचताना प्रॉब्लेम होत होता, समजत नव्हतं, संदेश नीट पोचत नव्हते, तर त्याला एक फॉर्मॅट तयार केला शिवाजी महाराजांनी. इंग्लिशमध्ये सांगायचं, आजच्या भाषेत सांगायचं. प्रत्येक गोष्टीला जसा फॉर्मॅट असतो की आपण कुठली गोष्ट करताना अरे ह्याचं टेम्पलेट दे ना आपण म्हणतो ना, तसं शिवाजी महाराजांनी या पत्रांचं टेम्पलेट दिलं. आता ह्या गोष्टीचा परिणाम काय झाला हे मी विका राजवाडेंनी लिहिलेल्या एका रिसर्च मध्ये त्यांनी लिहिलंय त्याबाबत सांगतो की 1628 साली जी पत्र निघत होती त्यात, म्हणजे महाराष्ट्रात, त्यात
मराठी शब्द होते 14.4%. 1674ला राज्याभिषेक झाला, त्यानंतर 1677ला तेच प्रमाण मराठीचं होतं 62.60%, आणि 1728पर्यंत ते प्रमाण 93.60%वर गेलेलं होतं. हा रिसर्च हे सांगतो की शिवाजी महाराजांची भाषाशुद्धीची चळवळ किती व्यापक होती आणि त्याचे परिणाम कसे झाले आणि किती झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी संदर्भ वाचताना थोडा माझा प्रॉब्लेम होतो आहे, कारण घाईघाईत संदर्भ काढलेले आहेत, लाईट नव्हते, की छत्रपती जेव्हा त्यांनी हे बिरुद लावून घेतलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांनी छत्रपती बिरुद लावलेलं आहे, जे लागलेलं आहे शिवाजी महाराजांना राजा झाल्यानंतर. आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा पूर्ण नाव घेताना छत्रपती म्हणणं महत्त्वाचं आहे, कारण आपण हे दर्शवतो किंवा आपण हे लोकांना सांगतो की शिवाजी महाराज हे चक्रवर्ती सम्राट होते आणि शिवाजी महाराजांनी जे बीज रोवलेलं होतं हे छत्रपती बिरुद घेऊन हे बिरुद आपण नंतरच्या काळामध्ये सार्थकी करून दाखवला. आपल्या आर्यावर्तामध्ये चा बराचसा भाग कटकपासनं अटकपर्यंत आपल्या हातात आला. ही वृक्षवल्ली आपण म्हणतोय की ह्याचा जो वृक्ष झालेला होता या बीजाचा, तो हा आहे. आणि आजही जेव्हा आपण छत्रपती म्हणतो त्यावेळेला आपल्याला दोनच नावं आठवतात खरं सांगायचं तर. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन छत्रपती संभाजी महाराज. या दोघांनी सुद्धा ही बीज, शिवाजी महाराजांनी बीज रोवलं, संभाजी महाराजांनी त्या बीजाचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण दिले आणि पुढे त्या बीजाचा वृक्ष केला आपल्याच स्वराज्याने. मी स्वराज्य म्हणतो कारण त्यावेळेलाही ते स्वराज्य होतं जेव्हा ते सुरू झालं, आणि ज्या वेळेला ते संपवलं गेलं त्यावेळेला सुद्धा ते स्वराज्यच होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी टाकसाळात नाणी तयार केली, त्या नाण्यांचं शिवराई तयार केली. त्याच्या एका बाजूला राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं होतं. ती तांब्याची नाणी होती. आता मी थोडा विचार केला की यामागे काय शिवाजी महाराजांचा हेतू होता. तर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की तुम्ही एक साधारण आत्ताच्या थोड्याशा परिस्थितीत येऊया परत, की ज्या वेळेला आपल्याला काही घ्यायचं असतं, तेल घ्यायचं असतं, तेल, त्यावेळेला आपण रुपयांनी तेल घेऊ शकत नव्हतो इतकी वर्ष. आपल्याला ते तेल घेण्यासाठी आपले रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करून मग तेल घ्यायला लागत होतं, आणि त्यामुळे आपला रुपयाचा भाव, रुपया आणि डॉलरचं जे काही तुलना होती त्यात फरक पडत होता. शिवाजी महाराजांनी ही गोष्ट त्या काळात सुद्धा लक्षात घेतली होती की आपण जर आपलं नाणं काढलं, आपल्या नाण्यांशी जर काही व्यवहार करायचा असेल लोकांना, तर आपलं नाणं वापरायला लागेल, आपल्या नाण्याची किंमत वाढेल. आणि या गोष्टीने मुघलांना खूप त्रास झालेला आहे नाण्यांमुळे सुद्धा. जे अर्थतज्ञ असतील त्यांच्याकडनं तुम्ही ही गोष्ट समजून घेऊ शकता. आता या नाण्यांचा किती त्रास झाला मी हे सांगतो तुम्हाला. ही नाणी 1830पर्यंत अस्तित्वात होती. इंग्रजांना स्वतःच्या नोटा आणण्यासाठी, ही नाणी काढण्यासाठी, स्वतःच्या नोटा आणण्यासाठी बरीच मेहनत करायला लागली होती. हे शिवाजी महाराजांच्या अर्थशास्त्रातनं आपल्याला समजतं किंवा या गोष्टीतनं समजतं. आता मी अजून एक उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं. सॉरी, माझा थोडासा मुद्दा मिस झाला, की शिवाजी महाराज किती हितदक्ष होते. काही दिवस आधी राज्याभिषेकाच्या काशीबाई वारल्या, शिवाजी महाराजांच्या एक पत्नी वारल्या. नारायण शेणवी म्हणजे इंग्रजांनी ज्याला तो खूप प्रसिद्ध होता, बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात तुम्ही याच्याबद्दल वाचू शकता की त्याला इंग्रजी येत होतं, त्यामुळे तो इंग्रजांचा एक दुभाषी म्हणून काम करत होता. तो ज्या वेळेला रायगडावर आला होता तेव्हा नुकते 14वा दिवस होता, 13 दिवसांचं कर्म झालेलं होतं. 14व्या दिवशी शिवाजी महाराज
हजर होते कामकाज बघायला. हे शिवाजी महाराजांची एक म्हणू शकतो आपण डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो ते होतं. आणि शिवाजी महाराजांनी अजून खूप गोष्टी केल्या. आता आपण थोडंसं बघूया राज्याभिषेकानंतर काय झालं. शिवाजी महाराज छत्रपती झाले. आता जी लोक म्हणत होती की ह्या सरदार पुत्राचं बंड आहे, त्यांना धडा मिळालेला होता, त्यांना चपराक मिळालेली होती. मला माहीत नाही खरंच, मी आत्ता पण मला हे बोलताना सुद्धा वाईट वाटतंय की दिल्लीमधल्या लोकांनी का असा विचार केला नाही की शिवाजी महाराजांना सामील व्हावं. पण त्याच्यानंतर शिवाजी महाराज थांबले का? शिवाजी महाराज फक्त 1 महिना थांबले, कारण आपल्या आऊसाहेब राज्याभिषेकानंतर वारल्या. त्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज फक्त 1च महिना थांबलेत. आणि शिवाजी महाराज 1 महिन्यानंतर मोहिमा चालू केलेल्या आहेत. हे शिवाजी महाराजांचं डेडिकेशन होतं, हा शिवाजी महाराजांचा त्याग होता आणि हे शिवाजी महाराजांचं महत्त्व होतं. त्यानंतर एक गोष्ट झाली, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अनेक जण थांबतात. खरं सांगायचं तर राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांवर जी संकटं आली होती आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी काम केलं, खूप त्रास झाले शिवाजी महाराजांना, हे अनेक जण सांगत नाहीत का मला माहीत नाही. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आणि त्यावेळेला ते राजा झालेले होते, महाराज छत्रपती झालेले होते, त्यांनी सगळ्यांना संदेश दिलेला होता. त्यावेळेला त्यांनी एक प्रकारे करार म्हणू शकतो किंवा एक परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला आत्ताचा शब्द आहे, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही बरोबर केलेलं होतं. का? कारण ज्यावेळेला मुघल येतील तेव्हा तिघांनी मिळून त्यांचा प्रतिकार करायचा. आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की कुतुबशहा त्यावेळेला जवळजवळ संपल्यात जमा होता. आदिलशाही आणि निजामशाहीपैकी निजामशाहीसुद्धा एवढी पॉवरफुल नव्हती, आदिलशाही राहिलेली होती. पण शिवाजी महाराजांना माहिती होतं की आपली शक्ती एवढी आहे की वेळ आली तर आपण नंतर आदिलशहाला उलथवू शकतो, त्याची अख्खी सेना म्हणजे त्याचं अख्खं राज्य नष्ट करू शकतो आणि स्वराज्य तिकडेसुद्धा आणू शकतो. कारण शिवाजी महाराज कर्नाटकपर्यंत पोचलेले आहेत. कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांनी काही जी मंदिरं तोडून त्याच्या मस्जिदी झालेल्या होत्या, ती परत त्यांचा जीर्णोद्धार करून मंदिरं बनवलेली आहेत, असे उल्लेख काही ठिकाणी आपल्याला मिळतात. हे शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला वेगवेगळे संदेश दिलेले होते. ज्यांनी हे संदेश ऐकले, छत्रसाल राजांसारखे, मी त्यांचं परत नाव घेतोय, पण त्यांच्यासारखे ज्यांनी हे संदेश ऐकले त्यांनी तिथे जाऊन ती ज्योत पेटवली. आणि काही रामसिंगांसारखे होते ज्यांनी नाही ऐकलं आणि आयुष्यभर पारतंत्र्यात आपल्याच लोकांना स्वराज्याला ठेवलेलं होतं. मी आत्ताच्यासाठी मी थांबतो, कारण बोलायला मुद्दे खूप आहेत. पण मी हे सगळं इतिहासाचा वाचक म्हणून हे केलेलं आहे. मी माझे संदर्भ सांगतो तुम्हाला. मी बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती हे पुस्तक वाचलं आहे. त्या पुस्तकातनं काही संदर्भ घेतलेले आहेत. गजानन मेहेंदळे यांची काही व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. त्याच्यानंतर मी निनाद बेडेकरांची काही व्याख्यानं वाचलेली आहेत आणि काही शब्दांचे अर्थ किंवा काही ह्याच्यासाठी गुगल बाबा आहेतच, त्यांनीसुद्धा खूप मदत केलेली आहे. मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास हा खेळ नाही. मी अशा लोकांसाठी हे सगळं म्हणतोय की जे स्वतःला शिवाजी शिवचरित्रकार वगैरे अशी काहीतरी नावं देतात आणि पुरावे मागितले की गायब होतं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी मागच्या लाईव्हमध्ये मला खरं तर तो विषय घ्यायचा नव्हता, पण रिलेव्हंट आहे म्हणून मी सांगतो की जसं आपण आपल्या जुन्या ग्रंथांमधनं, म्हणजे कृष्णाच्या बाबतीतलं मी ती मालिका टाकायचा प्रयत्न केला, त्या ह्याच्यातनं पण मला समजलं की जुन्या ह्याच्यातनं आपण शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. तसाच शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं आपण शिकू शकतो. फक्त लढाया नाही, फक्त युक्ती नाही, तर प्रशासन, शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, शिवाजी महाराजांची भाषाशुद्धीची चळवळ, शिवाजी महाराजांचं आंतरराज्यीय आपण म्हणू शकतो राजकारण, शिवाजी महाराजांचं एक प्रजाहितदक्ष काय असतं ते, सन्मान कसा द्यायचा याबद्दल,
हे सगळं आपण शिकू शकतो. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असाच इतिहास वाचा. मी नावं घेत नाही कोणाचीही, कोणाचा वाचा हेही सांगत नाही. मी माझी संदर्भ कुठनं घेतला आहे मी सांगितलेलं आहे. असा इतिहास वाचा की ज्याच्यानंतर तुम्हाला जो पुरावे शोधायला झाले तर तुम्ही ते शोधू शकाल. कारण मी असे अनेक सो कॉल्ड शब्द आहे शिवचरित्रकार ऐकलेले आहेत की ज्यांचे जे खूप मोठे संदर्भ आहेत. या पुस्तकातलं हे 5 नंबर बघा असे संदर्भ देतात आणि त्या पुस्तकामध्ये मी जेव्हा वाचायला जातो त्यावेळेला तो संदर्भ तिथे नसतोच. अशा लोकांपासून सावध राहा. ही लोक फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आपल्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत, पण जे शिवाजी महाराजांनीच सांगितलेलं आहे किंवा त्यांनीच जे कृतीतनं दाखवलेलं आहे की पाप वाढलं की कल्की अवतार येणार म्हणून थांबू नका. कृष्णाच्या अवताराची कृष्णाने जे दाखवलं महाभारतात ते करा. तुम्ही लढायचा प्रयत्न करा. तुम्हाला लढण्यासाठी बाजूची परिस्थिती नक्की मदत करेल. हे शिवाजी महाराजांनी दाखवलं आहे आपल्याला. राज्याभिषेकाच्या निमित्ताने मी थोडासा बोलायचा प्रयत्न केला इतिहासाचा वाचक म्हणून. तुम्हाला हे आवडलं असेल तर मला नक्की सांगा आणि जर माझ्याकडनं काही राहिलं असेल तरी नक्की सांगा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.